नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण गावडे स्वागत करतो आजच्या एका माहितीपर व्हिडिओमध्ये. मंडळी, मुंबई, ठाणे, पालघर, उत्तरेपासून दक्षिणेकडे इव्हन सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, गुजरातमध्ये पावसाने थैमांचे घातलं आहे ते महाभयंकर. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणांचे अपडेट्स कंटिन्यू टीव्हीद्वारे घेत जा. काय सुरू आहे, काय बंद आहे, आणि या पावसामधून अतिप्रवास करणं नक्की टाळा. कारण वसई, विरार, नालासोपारा म्हणजे उत्तर कोकणातल्या भागामध्ये, स्पेशली पालघर जिल्ह्यामध्ये पावसाने तर तुडुंब माजवला आहे. तर सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि टीव्ही मध्ये पाहत राहा काय सुरू आहे, काय बंद आहे. पण त्यासोबत मनोरंजन घेण्यासाठी भूषण गावडेचा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली काही दिवसांमध्ये मी गेलो होतो कल्याणपासून जवळ असलेल्या श्री मलंगड या ठिकाणी भेट दिली होती. व्हिडिओ देखील केला आहे. म्हटलं आपण मॉन्सून स्पेशल जर्नीमध्ये हा व्हिडिओ अपलोड करूया. तर आजच्या प्रवासातून, आजच्या व्हिडिओमधून श्री मलंगड या ठिकाणी भेट देत त्या ठिकाणी कसे पोचाल, प्लस नव्याने सुरू झालेल्या फ्युनिक्युलर रोपवेचा प्रवास कसा होतो, तिकीट भाडे किती आहे, टायमिंग काय आहे, संपूर्ण माहिती A to Z तुमच्यासोबत शेअर करेन. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे. मी प्रवास केला होता आमचे लाडके मित्र विशाल इसवलकर यांच्यासोबत. स्कूटीने गेलो होतो थेट गडाच्या पायथ्याशी आणि तिथून मग फ्युनिक्युलरने प्रवास केला गडापर्यंत. तर हा आमचा प्रवास नेमका कसा झाला त्यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. विठ्ठलवाडी आणि विठ्ठलवाडीची आपले विशाल भाऊंचं घर. ओ विशाल भाऊ, नमस्कार. नमस्कार. पाऊस पाणी काय म्हणतोय? एकदम भारी, भरपूर चाललाय पाऊस. आणि आज पावसात आपण चालणार आहोत मलंगडला. तिकडचे सीन्स आणि नजारे भरपूर भारी आहेत. तर मलंगडला आजूबाजूला आता पावसामध्ये भारी सीन्स भेटतात. आणि आपण उडण खटोला जाणार आहे, हिंदीमध्ये ज्याला बोलतात उडण खटोला. तर त्याच्यातनं जाता जाता आजूबाजूचे सीन्स असतात, उलटे धबधबे असतात, तर ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. निघूया थोड्या वेळात. जर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टने पोहोचायचं असेल कल्याणवरून, तर कल्याण स्टेशनला उतरा आणि स्टेशनच्या बाहेर KDMT बस स्टॉप आहे, तिथून बस जाते थेट मलंगडच्या पायथ्याशी. एकदा त्या ठिकाणी पोहोचला मग डायरेक्ट वरती पोहोचू शकतो. फ्युनिक्युलर किंवा ज्यांना ट्रेक करत जायचं असेल जाऊ शकता. पण मी मात्र आज आपल्या विशाल भाऊंच्या स्कूटरने चाललोय थेट श्री मलंगडला. पावसाने पण चिरीमिरी सुरुवात केली. चिरीमिरी म्हणता म्हणता जोरात सुरुवात केली. विशाल भाऊंच्या एक्सेस 120 पण आपला प्रवास होणार आहे थेट श्री मलंगड पर्यंत. ॲव्हरेज किती असेल गाडीचा? ॲव्हरेज 40-45 बिल्डिंग ठिकाणी अशा गोष्टी बघायला मिळत नाही. पण जेव्हा चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, वरती पत्रेत असतात, पण बाहेरचं पाणी आत जाऊ नये याकरिता हे सगळं असं सेफ्टी डोर लावला जातो. प्रत्येक चाळीची कहाणी आहे, प्रत्येक चाळीची स्टोरी आहे, तशी यांच्या देखील आहे. असा सेफ्टी डोर पाहिजे. आणि हे दिसल्यावर ना खऱ्या अर्थाने वाटतं की चाळीमध्ये पाऊस पडतोय भाई. विशालच्या घरून म्हणजे विठ्ठलवाडी ते श्री मलंगड एकूण अंतर 13 किलोमीटर आहे. पावसाचा अंदाज घेत धीम्या गतीने 40 मिनिटांमध्ये हा प्रवास आम्ही स्कूटरने पूर्ण केला. स्वागतम सुस्वागतम श्री मलंगड. मलंगड फ्युनिक्युलर रोपवे या ठिकाणी पोहोचलो असून आमचा जो प्रवास आहे वरती गडापर्यंत तो नव्याने सुरू झालेल्या फ्युनिक्युलरले होणार आहे. किती 5 मिनिटात पोहोचू आपण ना? 5 ते 10 मिनिटात. हां, 5 मिनिटात पोहोचू. तिकीट भाडे किती आहे सर्व काही सांगतो. आणि ज्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत ते आहे मेन पार्किंग क्षेत्र. घरातून निघताना पावसाची मध्ये मध्ये ये जा सुरू होती, पण इथे आल्यानंतर जरा बऱ्यापैकी विश्रांती घेतली. आणि या साईडला पाहू शकता सगळीकडे धबधब्याला सुरुवात झाली आहे. खरं तर मेन पार्किंग खाली आहे. म्हणजे KDMTच्या बसने आला तर तुम्हाला खाली सोडतील आणि तुम्हाला इथून 1.5 किलोमीटर असं वरती चढत चढत या मेन कमानीपाशी पोचायचं आहे. आम्ही आणली स्कूटी, त्यामुळे स्कूटीसाठी या ठिकाणी स्पेशल पार्किंग आहे. तासाभराच्या नंतर असतात, म्हणजे 2 तासापर्यंत पार्किंग केलं 20 रुपये. समोर आम्ही पार्किंग केली आमची स्कूटी दुपारी 12:26 11:30 निघालो होतो. बरोबर या ठिकाणी 12:20 पोचलो. म्हणजे 40 मिनिटांमध्ये आमचा प्रवास झाला विठ्ठलवाडी ते श्री मलंगड. आणि समोरचं दृश्य पाहू शकता सुशेगा. या ठिकाणी जेव्हापासून रोपवे चालू झाला आहे तर 90% लोक सरळ फ्युनिक्युलर जातात. आता हे फ्युनिक्युलरचं नेमकं तिकीट भाडे किती आहे आणि किती कालावधीमध्ये आपण पोहोचतो थेट गडापर्यंत
आणि तिकडे गेल्यानंतर काय काय पाहण्यासारखे आहे संपूर्ण माहिती शेअर करेन, तर आवर्जून व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. श्री मलंगडला येण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानक अतिशय उत्तम ठिकाण. येथून 15 किलोमीटर हे प्रवासी अंतर आहे. कल्याण स्थानकाबाहेरच मलंगडला येण्यासाठी KDMT बसेस सुरू असतात. तुम्ही प्रायव्हेट टॅक्सी किंवा रिक्षाने आलात तर 100 रुपये शेअरिंग प्रमाणे या ठिकाणी पोहोचू शकता. रोपवे बघण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तिकीट काउंटरवर जावं लागेल. त्या ठिकाणी तिकीट घेऊन वेटिंग करावं लागेल. जोपर्यंत वरून येत नाही तोपर्यंत वेटिंग करण्यासाठी या ठिकाणी आतमध्ये उत्तम अशी जागा दिली आहे बसण्यासाठी. येस, फायनली फ्युनिक्युलरने प्रवास करण्यासाठी आम्हाला तिकीट भाडे म्हणजे पास मिळालं आहे, ज्याची किंमत आहे प्रति 150 रुपये. आणि हे 150 येऊन जाऊन आहे. जाण्यासाठी सिंगल 75 आणि येण्याकरिता 75 मोठ्या व्यक्तींसाठी, आणि लहान मुलं असतील त्यांच्याकरिता येऊन जाऊन 75 रुपये. 2026 ते 27च्या कालावधीमध्ये किती तिकीट भाडे असेल, 2028 ते 29 दरम्यान किती तिकीट भाडे असेल, आणि 2030 ते 31 पर्यंत म्हणजे 2031 पर्यंत ह्यांचा पूर्ण हा चार्ट रेडी आहे. 26-27 मध्ये येऊन जाऊन 150, 28-29 साली 160 रुपये, आणि 30-31 या साली आला तर 170 रुपये हे तिकीट भाडे असेल. आपला व्हिडिओ शूट कधी होतोय 2026च्या जुलै महिन्यात, तर तिकीट भाडे किती आहे 150 रुपये येऊन जाऊन. रोपवेची वेळ सुद्धा मेन्शन केली आहे. दर सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 पासून सुरू होते रात्री 8 पर्यंत. जर तुम्ही शनिवार आणि रविवारी आलात सुट्टींच्या दिवसामध्ये तर सकाळी 7ला ओपन होणार आणि रात्रीची वेळ आहे 11 वाजेपर्यंत. समोर काउंटरवरती स्कॅनिंग करून या ठिकाणी वेटिंग रूम आहे. मस्त वेटिंग रूममध्ये बसायला निवांत जागा आहे. जोपर्यंत माणसं येत नाही तोपर्यंत सोडत नाही. फ्युनिक्युलर रेडी आहे. माणसं जशी येतील मग आतमध्ये जाऊन प्रवेश करायचा. हे बघा असे असतात फ्युनिक्युलर. मला वाटतं आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची रोपवे सेवा असेल. महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे. या विशाल भाऊ कसं वाटते बसून, कारण मागे विशालने श्री मलंगडचा प्रवास केला होता कधी 2017 साली, तेव्हा पायी प्रवास केला होता. आता मात्र रोपवेने प्रवास करतोय. ह्याच्या अगोदर कुठल्या रोपवेचा प्रवास केलाय का? ह्याच्या आधी केलेला, नाशिकला केलेला. तो सुंदर एक्सपिरियन्स होता. आणि ॲक्च्युली 2017 जो मी प्रवास केलेला त्यावेळी भरपूर वेळ लागलेला वरती चालत जायला मलंगडला. म्हणजे 4 ते 5 तास लागलेले आम्ही चालत भरपूर थकायला झालेलं. आणि त्यावेळी ह्याचं काम ॲक्च्युली चालू होतं, पण आता फायनली कंप्लीट झालं आहे. आणि आज मान्सून आहे, त्याच्यात आपल्याला भरपूर व्ह्यू दिसणार वरती जाताना. सो मी तुम्हाला रिकमेंड करेन, नक्की हा ब्लॉग बघितला तर नक्की इकडे या आणि एक्सपिरियन्स करा. हे डोळ्यांनी एकदम वेगळं दिसतं. आली लाईट आली. 15 मिनिटे वाट पाहून आपल्या रोपवेच्या प्रवासाला सुरुवात होते थेट गडापर्यंत. हा काय दृश्य आहे. विशाल भाऊ प्रवासाला झाली सुरुवात. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपल्या महाराष्ट्रामध्ये रायगड किल्ला, नाशिक वणीगड या ठिकाणी रोपवे सेवा सुरू आहेत. आता नव्याने सुरू झालेली फ्युनिक्युलर रोपवे जी मलंगड या ठिकाणी पोहोचायला मदत करते. ट्रेकिंगद्वारे होणारा 3 ते 4 तासांचा प्रवास या रोपवेने 10 मिनिटात आता पूर्ण करता येतो. ही फ्युनिक्युलर रोपवे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची रोपवे सेवा आहे. उन्हाळा हिवाळा ओके, पण पावसाळ्यात वर जाताना निसर्गाचे विहंगम दृश्य या ठिकाणी अनुभवायला मिळते. अशी आहे आपली श्री मलंगडची फ्युनिक्युलर. या ठिकाणी विचारलं तर ॲट अ टाइम 60 प्रवासी प्रवास करू शकतात. मी अंदाज आला तर 50-60 प्रवासी प्रवास करू शकतात आरामात ते सुद्धा. आता इथून 5 मिनिटात बाहेर पडू आणि वरती धुक्यांसहित मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. खाली इतका नाही, पण पूर्ण हा पठार भाग आहे, त्यामुळे या ठिकाणी भयंकर पाऊस पडतो. सकाळी हा समोर एक्झिट पॉईंट आहे. बाहेर येताच सरळ उजवीकडे वळायचंय मेन कमानीपाशी मंदिरा दिशेने, आणि डावीकडचा रस्ता आहे ट्रेक करत येतो. काय प्रवासी वर्ग जाताना ट्रेक करत जाणार आहेत, पण आम्ही परतीच्या प्रवासाला मात्र फ्युनिक्युलर घेणार का वेळेचं बंधन असल्यामुळे संध्याकाळी लवकर घरी जायचं आहे, त्यामुळे निवांतपणे सावकाश जाऊ फ्युनिक्युलरने. चला विशाल भाऊ
अंगाशी मंडळी, तुम्ही भूषण गावडे सोबत डिजिटली व्हर्च्युअली प्रवास करताय, पण फिजिकली प्रवासाचं काय? मिळणार संधी मिळणार. आमच्या वेंगुर्ल्याचे मिथुन परब यांच्या लेट्स गो टूर ट्रॅव्हल तर्फे येत्या 28 सप्टेंबरला वैष्णोदेवी शिवखोडी अमृतसर ही वैष्णोदेवीची दुसरी बॅच निघणार आहे. पहिली बॅच निघाली ती दिनांक 4 जून ते 10 जून पर्यंत, जून महिन्यातील 2026 साली. 45 प्रवासी घेऊन उत्तमरित्या ही दर्शन यात्रा पार पडली अवघ्या 10,499 रुपयामध्ये. आता येणारी जी ट्रिप आहे 28 सप्टेंबरची ती 10,999 मध्ये आहे. कारण येणारा जो सीझन आहे तो नवरात्री, आणि त्या ठिकाणी नवरात्री आली मग आवाजच्या सवार येतात. त्यामुळे जास्त महागाईचा लोड न घेता फक्त 500 रुपये या पॅकेज मध्ये एक्स्ट्रा वाढ झाली आहे. वैष्णोदेवी शिवखोडी अमृतसर हे संपूर्ण 8 दिवसाचं पॅकेज 10,999 मध्ये होणार. ज्या स्लीपर क्लासचं येण्या जाण्याचं ट्रेन तिकीट, तिकडे लोकल साईट सीन फिरण्यासाठी एसी टुरिस्ट बस, एवढंच काय 3 स्टार सारख्या हॉटेलमध्ये राहण्याची उत्तम सुविधा, सकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण यामध्ये इन्क्लूड आहे. या संपूर्ण वैष्णोदेवी शिवखोडी अमृतसर ट्रिप बाबतीत मी माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड केले आपल्या युट्यूब चॅनलवरती. त्या 2 व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये. ते व्हिडिओ आवर्जून पहा आणि दिलेल्या नंबरवर तुमची 28 सप्टेंबरची वैष्णोदेवी शिवखोडी अमृतसर ही ट्रिप बुक करा. किती रुपयामध्ये? फक्त आणि फक्त 10,999 मध्ये. या टूर मध्ये तुमचा भूषण गावडे तर असणार आहे ऍज अ टूर मॅनेजर तुम्हाला गाईड करण्यासाठी. पण तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल या ट्रिप बाबतीत, आम्ही कुठे कुठे थांबलो होतो, कसं आमचं जेवण होतं, कसा प्रवास केला, किती वेळ लागला, सर्वांचं कोऑपरेशन कसं होतं, आणि मागच्या बॅचचे जे क्लायंट होते त्यांचा कसा रिव्ह्यू झाला, त्यांचा कसा अनुभव राहिला आमच्या ट्रिप सोबत, ते सगळे व्हिडिओ मी पोस्ट केले आहेत. तुम्हाला ते सविस्तर व्हिडिओ पाहायला मिळतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि पिन केलेल्या कमेंट बॉक्स मध्ये. आवर्जून चेक करा आणि येत्या 28 सप्टेंबरची वैष्णोदेवी शिवखोडी अमृतसर बॅच 2 मध्ये सहभागी व्हा. ठाणे जिल्ह्यातील कल्याणपासून जवळ असलेला श्री मलंगगड हा प्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे. हिंदू मुस्लिम या 2 धर्मियांचे पवित्र श्रद्धास्थान आहे. श्री मच्छिंद्रनाथ मंदिर आणि हाजी मलंग बाबांची दर्गा या ठिकाणी पाहावयास मिळते. मलंगगड हा किल्ला या ठिकाणी श्री मच्छिंद्रनाथ यांचे समाधी मंदिराच्या घुमट असून त्याच्यावर कलश आहे. मुख्य मंदिरात मच्छिंद्रनाथ यांची समाधी आहे. रोपवेने 10 मिनिटात प्रवास पूर्ण झाला. तिथून 10 ते 15 मिनिटात मुख्य हाजी मलंग दर्गाजवळ पोहोचतो. पण अगोदर वाटेतून जाताना दिसणाऱ्या भीमाशंकर मंदिर आणि गणपती हनुमान मंदिराला भेट दिली. आतमध्ये प्रवेश करताना येणाऱ्या पर्यटकांकडून 5 रुपये हा प्रवासी कर आकारला जातो. दोघांचे 10 रुपये भरून आम्ही पुढील मार्गास फिरण्यासाठी रवाना झालो. श्री मलंगगडावर नाथ पंथांची दीक्षा गादी आहे. आजही आपले हिंदू समाजातील लोक दर होळी पौर्णिमेला आरती करतात. याच गडावर श्री मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचे मंदिर आहे. तसेच 5 नाथांची समाधी मंदिर या ठिकाणी पाहायला मिळेल. मंडळी, श्री मलंगगडावर फिरण्यासाठी अजून बरेच जागा आहेत, परंतु पावसाने घातलेले थैमान, ठिकठिकाणी दरड कोसळणे या गोष्टींचा अंदाज घेत आम्ही पुढील प्रवास टाळून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. मलंगगडावर पर्यटकांना खाण्याची उत्तम सुविधा आहे, पण आम्ही त्या ठिकाणी काहीच न खाता गपचूपपणे बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर म्हात्रे काकींच्या हातची गरमागरम मॅगी आणि स्वादिष्ट घरगुती वडापाव खाल्ला. वाजले दुपारची 2. आता आम्ही निघतोय परतीच्या प्रवासाने. समोर आमची वाट बघते. कुठे गेली? हा नाद कळा युनिकुलर. मग अशी प्रवाशांना घेऊन आली. आता आम्ही निघतोय परतीच्या प्रवासाला. मलंगगडच्या परिसरात ठिकठिकाणी धबधब्यांच्या प्रवाहाला सुरुवात झाली आहे. ते दृश्य अनुभवण्यासाठी, त्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी लोक भेट देत आहेत. पण अतिप्रसंग करून होणारा अपघात सर्वांनी टाळा. हे दृश्य पाहू शकता.
पाण्याचा प्रवाह मोठा असून सुद्धा सुशिक्षित लोक बेजबाबदारपणे वागतायत. मंडळी, असं काही न करता सर्वांनी आपापली काळजी घ्या. मेन कमानी पेशी येत म्हटलं आता मस्त वगैरे नाश्ता करून घेऊया. नाश्ता म्हणजे आमचं एक प्रकार दुपारी जेवण झालं. दुपारी जेवण आहे केलंय विशालच्या घरी, काय खिचडी भात, पण त्याबद्दल म्हटलं गरमागरम मॅगी खाऊन घेऊ. मॅगी प्रति प्लेट 50 रुपये. टेस्ट मस्त एकदम. टेस्टला लय भारी आहे. या सर्वांनी मॅगी खायला या. सफर अंजाना